नमस्कार मंडळी, कशा आहात? ठीक आहे. तर आज आपण करणार आहोत सोयाबीन. त्यासाठी सोयाबीन भिजू घातलेले आहेत व ते ठेवून दिलेले आहेत. आता कढईमध्ये टाकणार आहोत आपण तेल आणि 2 पळे तेल टाकायचं आणि ते तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकायचं जिरं टाकल्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचा कांदा. म्हणजे आता कांदा जरा बारीक चिरला आहे, मोठा चिरा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे त्याने. तर छान कांदा चिरून घेतला आणि त्यामध्ये कांदा टाकून छान कांदा भाजला की त्यामध्ये मग असं मऊसूत करून घ्यायचा कांदा बरं का, म्हणजे बारीक होतो छान आणि टेस्ट पण लागते. मग त्यामध्ये टाकायचं हळद टाकायची, 1 चमचाभर मिरची पावडर टाकायची आणि 2 चमचे मिरची पावडर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची. आणि छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं टमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचं आणि तुम्ही मोठाही चिरू शकता, तर मी बारीक घेतलेलं आहे. टमॅटो छान मऊ होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं. आणि मग टमॅटो असं छान मऊसूद झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच कोथिंबीरसुद्धा टाकायची. कोथिंबीर जरा मी जास्त वापरली, त्यामुळं कोथिंबीर टाकायची. छान मिक्स करून ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि छान त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि जे आपण सोयाबीन भिजू घालून ठेवलं होतं ना, ते छान पिळून घ्यायचं. त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं बरं का. आणि त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, 2 पळी तेल टाकायचं आणि तेल एकदम कडकडीत गरम होऊ द्या. आणि त्यामध्ये टाकायचे जिरे, थोडीशी मोहरी आणि लसूण अद्रकची पेस्ट. आता लसूण अद्रकची पेस्ट मी बारीक करून वेगळी घेतली होती, त्यामुळे मी टाकलेली आहे, दाखवली नाही. आणि त्याच्यामध्ये आपण जो केलेला मसाला होता तो छान मस्त टाकून एकदम छान हलवून घ्यायचं. जर की आता बघा त्याचा कलर थोडासा चेंज झाला, तो छान भाजलेला आहे मसाला. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, कारण आपण ऑलरेडी मसाला वाटताना हळद टाकलेली, त्यामुळे मी थोडीशी हळद इथे वापरलेली आहे. ते छान मिक्स करून घ्यायची आणि छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपले मसाले टाकायचे. आता मी या मसाल्यामध्ये जास्त काय नाही, नुसतं लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि ते पण थोडीच टाकली, कारण मी मसाल्यासुद्धा लाल मिरची पावडर वापरलेली होती, त्यामुळं यातसुद्धा मी थोडीशीच वापरणार. त्याचा कलर खूप छान चेंज झालेला आहे. यामध्ये छोटे 2 चमचेभर बेसन टाकायचं, म्हणजे कसं बेसनाने भाजी आपली खूप टेस्टी होती, तर त्यामुळं बेसन टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता बेसन टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये सोयाबीन टाकायचं. सोयाबीन टाकून छान मिक्स करायचं आणि मग त्यामध्ये आपण जे पाणी असतं ना, ते मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता, म्हणून मी त्यातच पाणी टाकलेलं आहे. त्यात घेऊन छान पाणी टाकून घेतलेलं आहे. आता छान मिक्स करायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, हलवायचं एकदाचं आणि झाकून ठेवून द्यायचं. कमीत कमी 10 मिनटं हे छान उकळी काढून घ्यायची भाजीला. आणि मग बघा, पाहू शकता आता किती सुंदर अशी उकळी आलेली आहे भाजीला. खूप छान असं सुगंध सुटलेला आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता कशी आहे भाजी. तर आता छान सर्व करून घ्यायची. किती सुंदर झाली आहे बघा. जास्त तिखट नाही किंवा काय. पाहू शकता तुम्ही. असेच नक्की करून खावा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.